संसद संसद देख लेते हुए क्या है तो संसद का संसद घटकर प्रत्येक प्रश्न प्रश्न ठीक है ना भाई। लोकसभा राज्यसभा लोकसभा कलम 81 80 भाई 79 संसद 80 में राज्यसभा लोकसभा 81 550 250 48 महाराष्ट्राचे 48 1948 आहे 5 वर्ष 6 वर्ष कार्यकाल असतात 25 वर्ष 30 वर्ष ते अट नाही आहे व कामाला व्हायची। लोकसभा सदस्य सभागृहाचे अध्यक्ष लोकसभा राहते राज्यसभा लोकसभा सदस्य राज्यसभा लोकसभा सदस्य मिळून अध्यक्ष होण्याचा बरोबर आहे। सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला आहे जगदीप अबे होता भाई अभी वाट गया है। सदस्यांची निवड प्रत्यक्ष मताने ओम बिर्ला अभी भी आहे प्रत्यक्ष मताने असतं। CP राधाकृष्णन आहे यहाँ पे। सदस्यांची शपथ लोकसभा अध्यक्ष राज्यसभाचे अध्यक्ष देते बरोबर आहे। सदस्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष राज्यसभा अध्यक्ष राष्ट्रपति नियुक्ति राष्ट्रपति नियुक्ति राज्यसभा में 12 लोग करता है 12 लोग ही करता है बस। लोकसभा सदस्य लोकसभा के सदस्य 30 साल के रहता 25 रहता विधानसभा वगैरह ना। विधान 25 है भाई विधानसभा प्लस लोकसभा 25 है। विधान परिषद राज्य है ना 30 है और 35 उधर आता है राष्ट्रपति उपराष्ट्रपति 21 तो छोटे लोकल बॉडी इलेक्शन भारतीय राज्यघटनेच्या कलम 84 व 84 मध्ये त्याची तरतूद आहे। राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय 35 वर्ष राज्यपाल होण्यासाठी किमान वय 35 वर्ष विधानसभा सदस्य होण्यासाठी 25 वर्ष खाली दिलेल्या विधानाच्या अनुसरून योग्य तो पर्याय निवडा। ओके अनुसरून योग्य तो पर्याय निवडा। लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 25 बरोबर आहे। राज्यसभेसाठी उमेदवार किमान वयोमर्यादा 30 पाहिजे राज्यसभेसाठी 30 होना। राष्ट्रपति पदासाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा भाई इसको 35 होना राज्यसभा है ना फक्त एक बरोबर आहे बरोबर। लोकसभा विधानसभा 25 वर्ष राज्यसभा विधान परिषद 30 वर्ष राज्यपाल उपराष्ट्रपती पद आणि राष्ट्रपती पद 35 वर्ष बरोबर आहे। लोकसभेच्या राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा झाल्यास लोकसभेच्या सभापतींना राज्यसभेमध्ये लोकसभा सभापति उपसभापति को दें लोकसभा के उपसभापति को दें ठीक है। लोकसभा उपसभापति देते पंतप्रधान राष्ट्रपतीकडे दे राष्ट्रपति उपराष्ट्रपति देते। कलम 93 लोकसभा सभापति कलम 93 बहुत पावर है भाई इसके बाद। लोकसभा सदस्य पदक्रम 7वां क्रमांक सध्या सभापती ओम बिर्ला आहे। पहिले सभापती GV मावलंकर आणि M.A. अय्यंगार। राष्ट्रपति सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश शपथ देते उपराष्ट्रपतीकडे राज्यामध्ये उपराष्ट्रपती राज्यामध्ये राष्ट्रपती शपथ देते। राज्यपाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देते। राज्यपाल राष्ट्रपतीकडे राजीनामा देतो। पंतप्रधान राष्ट्रपती शपथ आणि हे खतम। मुख्यमंत्री राज्यपाल शपथ देताना राज्यपालकडे राजीनामा देतात। संसद सदस्य सभागृहाचे अध्यक्ष खालील भारताचे पंतप्रधान कोण होते? ते इंद्र कुमार गुजराल थे विश्वनाथ प्रताप सिंह नीलम संजीवा रेड्डी तो राष्ट्रपति था। नीलम संजीवा रेड्डी बिनविरोध राष्ट्रपति थे। नीलम संजीवा रेड्डी बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती आहे। लोकसभा अध्यक्ष होऊन नंतर राष्ट्रपती झाले ते एकमेव आहे। पंतप्रधान बनलेले व्यक्ती पंडित नेहरू लाल बहादूर शास्त्री इंदिरा गांधी मोरारजी देसाई राजीव गांधी HD देवेगौडा इंद्र कुमार गुजराल अटल बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग। लोकसभेवर राज्यनी है सर्वात जास्त सभासद खालीपैकी उत्तर प्रदेश से लोकसभेवर यहाँ से 48 है ठीक है। 81 कनिष्ठ सभागृह बाप रे बाप नहीं 81 तो आर्टिकल है 543 सदस्य 550 पैकी उत्तर प्रदेश UP से 80 जाता है भाई। महाराष्ट्र से 40 बिहार से 40 जाता है मोस्ट टाइम पे बिहार से 40 है। तमिलनाडु से 39 है। अच्छा तमिलनाडु थोड़ा कम है बेचारा ना बिहार से। संसदेमध्ये खालीलपैकी कोणते गट समाविष्ट असतात? राज्यसभा राष्ट्रपति राज्यसभा आणि लोकसभा बस 79 80 81 में बस खत्म काम। और क्या 93 में लोकसभा अध्यक्ष को पावर दी गई लोकसभा अध्यक्ष की पावर दी गई है। संसद भारताचे सर्वोच्च कायदेमंडळ कलम 79 संसद राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा यांची निवडून बनलेली असते। लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे। राज्यसभा संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे। सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशात पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोणते आहे? जवाहरलाल नेहरू है भाई। मोदी कहाँ गया? पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सर्वाधिक काळापर्यंत बनते। जवाहरलाल नेहरू 16 वर्ष 9 महिने आहे ना पहिल्या 16 वर्ष 9 महिने। पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी 17वे। कायद्याची निर्मिती कोण करते? कायद्याची निर्मिती संसद म्हणजे कायदेमंडळ कायदेमंडळ करणार आहे ना।
कायदेमंडळाला संसदेचे मदत यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश होतो. यांचे 93 मे लोकसभा अध्यक्ष कार्यकारिणी तयार करते. राज्याचे कायदेमंडळ म्हणजे विधिमंडळ, विधानसभा, विधी परिषद, राज्यपालांचा समावेश होतं. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्याभिषेकच्या सदस्यांच्या मुदतीत महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदतीतकीच. म्हणजे विधान परिषद 6 वर्ष ना भाई, खतम काम. क्या स्टेटमेंट पूछता भाई, 6 वर्ष आहे. राज्यसभा, विधान परिषद हे स्थायी सभागृह आहेत, त्यामुळे विसर्जित होत नाही. सदस्यांच्या पदावधी 6 वर्ष इतका असतो. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. लोकसभा व राज्य विधानसभा हे अस्थायी सभागृहाचे आहेत व त्यांची मुदत दर 5 वर्षात असते. राज्यातील विधानसभेकडून राज्यसभेवर पाठवण्याचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या पद्धतीचा वापर केला जातो? खुले मतदान. राज्यातील विधानसभेकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारचे मतदान वापरले जातं? खुले मतदान. ओपन वोटिंग होती. ओपन वोटिंग होते. ओपन वोटिंग. ऑगस्ट 2003 मध्ये संसदेने लोकप्रतिनिधित्व सुधारणा कायदा 2003 पारित करून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धतीच्या जागी खुल्या मतदानाच्या 2003 के पहिले गुप्त मतदान होता था. अभी खुल्या मतदानाच्या पद्धतीची तरतूद केली आहे. राज्यसभेकडून सदस्य 250 घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी 238. राष्ट्रपती निवडणूक 12 सदस्य. राज्यसभेवर सर्वाधिक प्रतिनिधी उत्तर प्रदेशचे 31 आहे. महाराष्ट्राचे 19 आहे. लोकसभेतील सदस्य संख्या किती असेल? लोकसभेतील 545. 543 हो गई है. अब 543 हो गई. लोकसभा कलम 81. लोकसभा सदस्य संख्या 545. 530 राज्यांचे प्रतिनिधी, 13 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी. 2 अँग्लो इंडियन समाजातील नामनिर्देशन सध्या हे रद्द आहे. सध्या लोकसभेतील सदस्य संख्या 543 आहे. लोकसभा अध्यक्षाची निवड लोकसभा करतात. लोकसभेचे निर्वाचित सदस्य करतात. 93 में बहुत पावर 93 की बात है. कलम 93 निवड लोकसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून. कालावधी लोकसभेच्या कालावधी इतकाच. घटक श्रेणीनुसार 7वा क्रमांक. हे 7वा क्रमांकाचा आहे. राजीनामा लोकसभा उपसभापती. सध्याचे अध्यक्ष ओम बिर्ला. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह राज्यसभा 80 में आ गया. 5 वर्ष स्थायी कायमस्वरूपी. 5 वर्ष स्थायी कायमस्वरूपी राज्यसभा आणि विधान परिषद. राज्यसभा, विधान परिषद सभागृह स्थायी आहेत. ते वितरित होत नाहीत, पण सदस्य कार्यकाल 6 वर्ष असतो. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान मिळतो. 74 की बात है. 74-75 की बात है. 74-75 में वो सामूहिकरित्या जबाबदारीचा लोकसभेला कॅबिनेटच्या आठवड्यातून एक सभा होते. त्यामध्ये चर्चा होऊन शासनाच्या कामकाजाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. यांचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. जेव्हा अविश्वास ठराव मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात बरखास्त होते. लोकसभेत मोस्ट टाइम पे लोकसभा में अविश्वास ठराव मंजूर होतो. लोकसभा में होता है भाई मोस्ट टाइम पे. लोकसभेने मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित केल्यास मंत्रिमंडळ राजीनामा द्यावा लागतो. अविश्वास ठराव मंजूर करण्याच्या स्वीकृतीसाठी किमान 50 सदस्यांचे समर्थन असणे आवश्यक आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यास संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. सध्या बहुमताने. कलम 75 नुसार मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेत जबाबदार असतो. बरोबर आहे. अविश्वास ठरावाचा सर्वाधिक वापर इंदिरा गांधी सरकार विरोधात 15 वेळा. बाप रे बाप. मॅडम इंदिरा रे क्या खतरनाक रे बाबा. कोणत्या सभागृह सभापती हा त्या गृहाच्या सदस्यांवर राज्यसभा का बाई सदस्य नसतो. संसदेच्या राज्यसभा सभागृहाचे सभापती उपराष्ट्रपती असतात, पण ते सभागृहाचे सदस्य नसतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती हे पद अमेरिकेच्या घटनेनुसार घेण्यात आलेले आहे. राज्यसभा अध्यक्षाची निवड लोकसभा व राज्यसभा सभागृहातून होते. एखादी विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचे अधिकार कोणाचे असते? हे विधेयक भाई लोकसभा सभापतीला. लोकसभा का जो सभापति असते उसको लोकसभा सभापति. 110 की बात चल रही है, 116 की बात. एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही असा प्रश्न उद्भवल्यास त्यावरील अंतिम निर्णय लोकसभेच्या अध्यक्षाचा असतो. कलम 110(3) धन विधेयक 93 और 110 की पावर उसके पास है भाई. 110 की पावर 3. धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागेल. धन विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपती सहमती घेणे आवश्यक आहे. बरोबर आहे. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? राजकीय घडामोडींची मंत्रिमंडळ समिती. राजकीय घडामोडींची संसदीय कामकाज मंत्रिमंडळ. सुरक्षा मंत्रिमंडळ.
फक्त कोणती जोडी बरोबर आहे? फक्त एक पहिले राजकीय घडामोडींची राजकीय घडामोडींची मंत्रिमंडळ बैठक, मंत्रिमंडळ समिती, प्रधानमंत्री. राजकीय घडामोडींची मंत्रिमंडळ समिती, प्रधानमंत्री. राजकीय घडामोडींची मंत्रिमंडळ समिती, राजकीय घडामोडींची मंत्रिमंडळ समिती, प्रधानमंत्री. फक्त एक बरोबर आहे, फक्त एक. सध्या 8 कॅबिनेट समित्या आहे. टोटल 8 कॅबिनेट समिती, 8 कॅबिनेट समिती है भाई, देखना पड़ेगा. नेमणूक कॅबिनेट समिती, अध्यक्ष पंतप्रधान. नेमणुकीची नेमणूक करणे पंतप्रधान करते. निवासी कॅबिनेट समिती, गृहमंत्री. संसदीय कामकाजावरील समिती, संसदीय कामकाजावरील समिती, संरक्षण मंत्री. राजकीय कामकाजावरील समिती, अध्यक्ष पंतप्रधान. आर्थिक कामकाजावरील मंत्री, प्रधानमंत्री. आर्थिक कामकाज संरक्षणावरील कॅबिनेट समिती, प्रधानमंत्री. गुंतवणूक व वृद्धीवरील कॅबिनेट मंत्री, प्रधानमंत्री. रोजगार व कौशल्य विकासावरील कॅबिनेट समिती. रोजगार व कौशल्य बहुत चल रहा था, महादेव प्रधानमंत्री है. प्रधानमंत्री रोजगार कौशल्य विकसित योजना, प्रधानमंत्री इन्वेस्टमेंट वाला. प्रधानमंत्री संरक्षण, प्रधानमंत्री आर्थिक, प्रधानमंत्री राजकीय. यहाँ से पूरे 1 2 3 4 5 8 में से तो 5 यही, 6 तो इसी के पास है. प्रधानमंत्री. नेमणूक कैबिनेट समिति, प्रधानमंत्री, सभी प्रधानमंत्री के पास है. गृहमंत्री के पास निवासी, गृहमंत्री निवासी, गृहमंत्री निवासी. आणि संसदीय कामकाजावरील समिती, अबे भाई तो संसदीय कामकाजावरील समिती. संरक्षण मंत्री, संसदीय कामकाजावरील संरक्षण मंत्री, बरोबर आहे. भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहे? कोणते भाई? मीरा कुमार. भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती जी. मावलंकर. भारताच्या लोकसभेच्या महिला सभापती मीरा कुमार सोनी, सुमित्रा महाजन. सध्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला. 2024 ओम बिर्ला. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह राज्यसभा. घटनेच्या कलम 79 अन्वये भारताच्या संघराज्यासाठी एक संसद असेल आणि तो राष्ट्रपती व लोकसभा आणि राज्यसभा ही 2 सभागृहे मिळून बनलेली असेल. राज्यसभा संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते भारतीय संघराज्यातील घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. आर्टिकल 80 राज्यसभा. आर्टिकल 81 लोकसभा. महाराष्ट्रात एकूण लोकसभेवर निवडून लोकसभेवर 48 विधान राज्यसभेवर 49 288 है ना है आणि 79 आहे सदस्य. लोकसभेच्या रचनेची तरतूद कलम 81 मध्ये देण्यात आलेली आहे. लोकसभेमध्ये महत्तम सदस्य संख्या 552 इतकी ठरवण्यात आली आहे. मात्र सध्या लोकसभेची सदस्य संख्या 545 आहे. 540 पैकी 543 इथे 48 प्रतिनिधी आहे. त्यापैकी अनुसूचित जातींसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 4 जागा आरक्षित आहे. SC ST गेले 5-4. प्रत्येक राज्याच्या लोकसभेतील प्रतिनिधी संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर निश्चित केली जाते. सर्वाधिक सदस्य UP से 80, राज्यसभा के 31 है वहाँ की. लोकसभा खासदार होण्यासाठी लोकसभा के लिए 25 होना, बस खत्म काम. लोकसभा के लिए 25 होणार. राज्याच्या लोकसभेतील प्रतिनिधी प्रत्यक्षपणे प्रादेशिक मतदारसंघातून सर्वाधिक प्लॉट मतदान पद्धतीने निवडून दिले जातात. लोकसभेचे खासदार होण्यासाठी किमान 25 वर्ष लागते. राज्यसभेचे सभापती कोण असते? राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती. आर्टिकल 63 के अनुसार घटनेच्या कलम 89 अन्वय भारताचे उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सदस्य सभा असतो. अच्छा बापरे, उपराष्ट्रपती 89 के अनुसार 89 पॉवर देते आहे. मात्र जेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करतो किंवा त्यांचे कार्य पार पडतात तेव्हा ते राज्यसभेचे सभापती म्हणून कार्य करतात. ओके, शकत नाही. राज्यसभेच्या सभापतीच्या त्यांच्या पदावरून सभापती या नात्याने दूर करता येत नाही. त्यांना उपराष्ट्रपती म्हणून पदावरून दूर करण्यात आलेले आहे. राज्यसभेचे सभापती म्हणून पदावरून दूर करले जात नाही. साहित्यशास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञांतून जास्तीत जास्त 12, कुल मिला के 12 सदस्य इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर निवडणूक करू शकते. राज्यसभेच्या 250 पैकी 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, परंतु कॅबिनेट मंत्रिमंडळ सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. लक्षात ठेवा, राष्ट्रपती राज्यसभेवर 12 सदस्यांची नेमणूक करतात. राष्ट्रपती लोकसभेवर 2 सदस्यांची नियुक्ती अँग्लो इंडियन करत असतात, पण आता काही तरतुदी रद्द झाल्या. ते 104 घटना दुरुस्ती. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त होते? राज्यसभा कधी बरखास्त होतच नाही. राज्यसभा कधी बरखास्त होत नाही. राज्यसभेत स्थायी सभागृह असे म्हणतात. लोकसभा मात्र 5 वर्षांनी बरखास्त होते. राज्यसभेचे 3 सदस्य 2 वर्षांनी निवृत्त होतात. त्याच जागांवर पुन्हा निवडणूक होते. राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी 6 वर्ष असतो, परंतु राज्यसभा अध्यक्षाचा कालावधी 5 वर्ष असतो. राज्यसभा सभागृहाची कधी बरखास्त होत नाही, बरोबर आहे. लोकसभा राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष लोकसभा सभापती. 108 कलम. लोकसभा सभापती संयुक्त लोकसभा सभापती 93 कलम मिलता है. 110 मनी बिल ये ठहराएंगे.
अंतिम निर्णय अध्यक्ष लोकसभा सभापती कलम 108. कलम 108 बोला राष्ट्रपती बोलत. आतापर्यंत 3 वेळा अशी बैठक झाली आहे. स्रोत ऑस्ट्रेलिया. घटना दुरुस्ती करण्यासाठी संयुक्त बैठक बोलावता येत नाही. एका सभागृहाने संमत केलेले विधेयक दुसऱ्या सभागृहाने 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ संमत न केल्यास संयुक्त बैठक बोलावता येते. संयुक्त बैठक झाल्यास लोकसभा जास्त सदस्य असल्यामुळे प्रभावी ठरतो. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण? राज्यसभेचे पदसिद्ध उपराष्ट्रपती. 89 के अंतर्गत आर्टिकल 63 में तो उपराष्ट्रपती की 89 पावर देता. 89 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती कधीही कार्यकारी अधिकारी नसतात, ते राज्यसभा अध्यक्ष असतात असावेत. ही तरतूद अमेरिकन राज्यघटनेकडून घेण्यात आलेली आहे. फक्त राज्यसभा आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारण्यात आला आहे. इतर लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद स्वतः आपले अध्यक्ष निवडतात. संसदेचे प्रथम सभागृह लोकसभा आहे. सन 1954 मध्ये राज्यांची परिषद आणि लोकांचे गृह म्हणजे अनुक्रमे राज्यसभा आणि लोकसभा हिंदी नावे स्वीकारण्यात आली. हिंदी केले 351 हे 350. आता राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह व दुसरे सभागृह आहे, तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह तथा पहिले सभागृह आहे. लोकसभेची कमाल सदस्य संख्या 552 आहे. त्यापैकी 545 सदस्य आहे. लोकसभेमध्ये राष्ट्रपती किती सदस्य नाम अभी एक भी नहीं कर सकता भाई. लोकसभा में करीच नहीं सकता. रद्द झाला हा प्रश्न. घटनेच्या कलम 331 अंतर्गत राष्ट्रपतींना अँग्लो इंडियन समाजातील महत्तम 2 सदस्य या समाजाचा लोकसभा पर्याप्त प्रतिनिधी मिळाले नहीं, असे 104 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट खत्म कर दिया. 106 में 33% आरक्षण दिया गया है. महिलाओं को लोकसभा 2026 से लागू हो जाएगा. खात्री या लोकसभेवर नामनिर्देशन करता येते. मात्र प्रश्नांमध्ये अँग्लो इंडियन सदस्यांना असा संदर्भ असल्यामुळे प्रश्न रद्द झाला. असा 104 घटना 2019 नुसार लोकसभेत 2 अँग्लो इंडियन सदस्य नामनिर्देशन करण्याची तरतूद रद्द करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त संख्या लोकसभा 543 आहे. जास्तीत जास्त 550 आहे. लोकसभेची रचनेची तरतूद कलम 81 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार लोकसभेची महत्तम सदस्य संख्या 552 इतकी आहे. आता 530 सदस्य राज्यांचे 20 सदस्य, केंद्र प्रतिनिधींचे प्रतिनिधित्व 2 सदस्य. अभी भाई ज़्यादा से ज़्यादा 550 है और 543 ऐसा याद रखना, ठीक है. महत्तम और इतना है, बस 2 हटा दिया. मात्र लोकसभा सदस्य संख्या 543 है भाई. 30 सदस्य राज्यांचे, 13 सदस्य केंद्र प्रतिनिधींचे, 2 सदस्य अँग्लो इंडियन खत्म कर दिया. खालीलपैकी कोण सदस्य संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत, पण ते संसदेचे अविभाज्य अंग आहे. 2 सदस्याचे अंग आहे. राष्ट्रपती 52 की बात चल रही इसकी, 60 में शपथ है उसका. राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात, तसेच ते संसदेच्या कामकाजात प्रत्यक्षपणे भाग घेता येत नाही, मात्र संसदेचे अविभाज्य अंग आहेत. भारतीय संसदेवर कब होला? 2002 की बात है. वह 2001 की दिसंबर 13 दिसंबर 2001. मोस्ट टाइम भी भाई संसद पे हल्ला हुआ था, वो दिखाया गया. 13 डिसेंबर 2001 हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे. या दिवशी भारतीय लोकशाहीवर सर्वात मोठा हल्ला झाला होता. भारतीय संसदेवर लष्कर ए तायबा आणि जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढवला होता. या हल्ल्यांमध्ये जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला होता. बापरे, 14 जणांचा मृत्यू झाला होता. भारतीय संविधानाने अनुच्छेद 102 नुसार खालीलपैकी कोणते कारण भारतीय संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य म्हणून अपात्रतेची कारणे असू शकत नाही. जर तो अस्वस्थ मानला असेल आणि सक्षम न्यायालयाने असे घोषित केले असेल. बरोबर आहे. जर तो खुनाचे आरोपी असेल. हा नाही आहे ना. भारतीय संविधानाने अनुच्छेद 102 नुसार खालीलपैकी कोणते कारण भारतीय संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य म्हणून अपात्रतेचे कारण असू शकत नाही. खून उनके तो कोई लेन देन नहीं है. हो सकता है उसने कुछ इसमें किया हो. जर तो खुनाचा आरोपी असेल तर बाकी तो ठीक आहे. न्यायालय उसको घोषित करते. जर तो भारताचे नागरिक असेल किंवा त्याने स्वेच्छेने परदेशी राज्याचे नागरिकीने तो खतम काम जर संसदेने बनवले कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अंतर्गत अपात्र ठरला. बरोबर आहे. तिन्ही पर्याय बरोबर आहे. राज्यघटनेने 102 नुसार अपात्रतेची कारणे आहेत. त्याने खटल्याचा केवळ आरोप असणे हे अपात्रतेचे कारण नाही. राज्यसभेच्या सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट किती? राज्यसभा 30 की आहे भाई. 30 वर्षापेक्षा कमी नसावे. बरोबर आहे. 30 वर्षापेक्षा. लोकसभा केले 25, राज्यसभा केले 30 आहे. भारतीय संसदेची शासन पद्धती अंतर्गत खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. राज्यसभेच्या एकूण सदस्यांपैकी 238 सदस्य हे विविध घटक राज्याचे व केंद्रशासित प्रदेशातून निवडून जातात. बरोबर आहे. लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. चुकीचे आहे. राज्यसभा संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. हे बरोबर आहे. लोकसभा ही संसदेचे प्रथम सभागृह आहे. हे सुद्धा बरोबर आहे.
फक्त वो चुकी आहे. राज्यसभेप्रमाणे लोकसभा स्थायी सभागृह नाही. लोकसभेचे सामान्य कालावधी 5 वर्ष असते. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर तिच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून पुढे 5 वर्ष असा लोकसभेचा कार्यकाल असतो. हा कार्यक्रम संपल्यानंतर लोकसभा आपोआप विसर्जित होते. लोकसभेचा सामान्य कालावधी 42 घटनादुरुस्ती 1976नुसार 6 वर्ष इतका वाढवला होता. मात्र 44 घटनादुरुस्तीने 1970 तो पुन्हा 5 वर्ष केला गेला. राज्यसभेची संख्या एकूण किती आहे? 250 आहे. किती आहे? 250. राज्यसभेत 250 सदस्य असतात. लोकसभेचे 550, 543 AC. लोकसभेचे राज्यसभेचे राज्यसभेत 12 सदस्य राष्ट्रपती नेमणूक करतात आणि 238 राज्यसभा विधान इथून येतात. ठीक आहे, विधान इथून येतात. राज्यसभेचे 12 सदस्य राष्ट्रपती नेमतात, परंतु त्यांना कॅबिनेटचा सल्ला मानावा लागतो. राज्यसभेचे 238 सदस्य हे राज्य व केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा सदस्यांकडून आमदारांकडून निवडून दिलेले असतात. महाराष्ट्र राज्यातून 19 जणांची राज्यसभेवर नेमणूक होते. सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये 131 आहे. ठीक आहे. शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती करते? कंप्ट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. लोकलेखा समिती में कितना लोकलेखा समिती आहे ना भाई. राज्य व केंद्र सरकारने खर्च केल्यानंतर लोकलेखा समिती खर्चाचा हिसाब ठेवते. केलेल्या खर्चात अनियमितता असल्यास तसा अहवाल संसदेला देते. लोकलेखा समिती 1920 स्थापना 1920. सदस्य 22 सदस्य. लोकसभा के 15 व राज्यसभेचे 7 असतात. 22 सदस्य में से 15 लोकसभा 7 इधर का. अध्यक्ष विरोधी पक्षाचा सदस्य असतो. लोकलेखा समितीची लोकलेखा समितीची अंदाज समितीची जुळी बहीण म्हणतात. लोकलेखा समिती अंदाज समितीची जुळी बहीण आहे. धन विधेयकमध्ये प्रस्तुत केली जाते फक्त लोकसभेत. धन विधेयक फक्त लोकसभेत प्रस्तुत केले 110 नुसार. धन विधेयकबाबत सर्व अधिकार लोकसभेला असतात. धन विधेयक राज्यसभेचे मान्य करावे लागते. धन विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीने मांडले जाते, त्यामुळे राष्ट्रपती धन विधेयक मान्यता देतात. परिषद 110 धन विधेयक, 112 अर्थसंकल्प, 117 वित्त विधेयक, 117 वित्त विधेयक. राष्ट्रपती या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? राष्ट्रपती या निवडणुकीत सिर्फ लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद सिर्फ निवडून आलेले सदस्य. विधान परिषद निर्वाचित सदस्य हे करू शकत नाही. निवडून आलेले पाहिजे. लोकसभा निर्वाचित सदस्य, राज्य निर्वाचित सदस्य, विधानसभा निर्वाचित सदस्य, विधान परिषद निर्वाचित सदस्य. विधान परिषद नहीं कर सकते ना. पर्याय 1 मध्ये राज्य निर्वाचित सदस्य ऐवजी राज्यसभा निर्वाचित सदस्य उल्लेख पाहिजे होता. असे अर्थवड प्रश्न रद्द होता. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करणारे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा यांचे निर्वाचित सदस्य असतात. राष्ट्रपति में विधान परिषद नहीं आता है ना. बाप रे, विधान परिषद नहीं आता. हे लक्षात आहे. विधानसभा सदस्य राष्ट्रपती या निवडणुकीत सहभागी असतात, परंतु उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत नसतात. विधानसभा सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभागी होतात, परंतु पदमुक्ती प्रस्तावात सहभागी नसतात. खालीपैकी कोणता गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य? राज्यसभा ना भाई. राज्यसभा की बात चल रही है. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतो. उपराष्ट्रपती राज्यसभा अध्यक्ष सोडून काही कार्यकारी अधिकार नाहीत. घटनेने राज्यसभेला स्वतःचा अध्यक्ष स्वतः निवडण्याचा अधिकार दिला नाही. राज्यसभा अध्यक्ष उपराष्ट्रपती त्यांची निवड लोकसभा व राज्यसभा सदस्य करतात. लोकसभा सदस्य 543 आहे. त्यांच्या मतदानाचा प्रभाव असतो. इतर सभागृह लोकसभापासून ते ग्रामपंचायतपर्यंत सर्वांना आपला अध्यक्ष निवडण्याचा हक्क असतो. बरोबर आहे. सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभा कार्यकाळ किती? 5 वर्षाचा असतो भाई. लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ सर्वसाधारणपणे 5 वर्षाचा असतो. सर्वसाधारणपणे 5 वर्षाचा असतो. लोकसभा विसर्जित करता येते आता 5 वर्षांनी संपुष्टात येते, म्हणजे सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. राज्यसभा विसर्जित करता येत नाही अथवा संपुष्टात येत नाही. तिचे 1/3 सदस्य 2 वर्षांनी निवृत्त होतात व नव्याने भरले जातात. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला? राष्ट्रपतीला आहे भाई. 108 के अनुसार हमने ऑस्ट्रेलिया से लिया गया है. लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणी एखादी कच्चा विधेयक संमत केला, परंतु दुसऱ्या सभागृहाने त्यावर पुढील 6 महिने कधी
कारवाई केली नाही तर राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवू शकतात. संयुक्त बैठक कलम 108 नुसार बोलवतात. संयुक्त बैठकीचे अध्यक्ष लोकसभेचे सभापती असतात. आतापर्यंत 3 वेळा संयुक्त बैठक बसली आहे. भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे काय? भारतीय संसदेने म्हणजे काय? भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे काय? लोकसभेने बहुमताने संमत नाही. लोकसभा अधिवेशन सुरू असता संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केले व राष्ट्रपतींनी मान्यता दिले विधेयक. बरोबर आहे. एखादे विधेयक म्हणजे कच्च्या कायदाच होते. विधेयकालाच लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती यांनी मान्यता दिल्यावर कायदा बनतात. कायदा अंमलात येण्यासाठी नियम असावे लागतात. नियम केंद्र व राज्य सरकार कायद्याला धरून बनवितात. विधेयक 3 प्रकारचे असतात: साधारण, वित्त आणि घटना दुरुस्ती. अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसाची नोटीस द्यावी लागतो? 15 दिवस. अतारांकित किती 15 दिन किती योजना पडते? संसदेत सकाळी 11 ते 12 हा प्रश्नोत्तराचा तास असतो. 11 ते 12 प्रश्नकाल बोलते इसको. प्रश्नोत्तराच्या तासात 3 प्रकारचे प्रश्न विचारतात. तारांकित प्रश्न: 15 दिवसाची नोटीस, तोंडी उत्तरे. 15 दिवसाची नोटीस द्यावी लागते. अतारांकित प्रश्न: 15 दिवसाची नोटीस, लेखी उत्तरे. अतारांकित लेखी उत्तरे. अल्पसूचना प्रश्न: 10 दिवसांची नोटीस, तोंडी उत्तरे. उत्तर मंत्री देतात. लेखी उत्तर तारांकित. पहिली असल्यास मागे अतारांकित 15 दिन खतम. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष इतका असतो. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष इतका असतो. वंचित 3 सदस्य 2 वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभा कधी विसर्जित होत नाही. राज्यसभा वरिष्ठ तथा द्वितीय सभागृह आहेत. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष असतो. मात्र राज्यसभा अध्यक्षाचा कार्यकाल 5 वर्ष असतो. लोकसभा सदस्य व अध्यक्ष यांचा कार्यकाल 5 वर्ष असतो. लोकसभा दर 5 वर्षांनी बरखास्त होते. मात्र राज्यसभा कधी बरखास्त होत नाही. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद होय. त्याला संसद असे म्हणतात. देशात कायद्यांची निर्मिती करणे, बदल करणे व रद्द करण्याची संस्था म्हणजे संसद होय. संसदेला कायदे मंडळ असेही म्हणतात. संसदेचे 3 भाग: लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती. तिन्ही घटकांची संमती मिळाल्याशिवाय कायदा बनत नाही. बरोबर. परीक्षेसाठी महत्त्वाचे काय? देशासाठी कायदा बनवणारी संसद असते, तर राज्यासाठी कायदे बनवणारे विधानमंडळ असते. संसद केंद्र सूचीतील विषयांवर कायदे बनवते, तर विधान सूचीतील विषयांवर कायदे बनवते. समवर्ती सूचीतील विषयांवर संसद. ठीक आहे, नाही समज घ्या. संसदेमध्ये अप्पर हाऊस म्हणजे राज्यसभा. लोअर हाऊस म्हणजे लोकसभा आहे भाई, आहे ना. विधान परिषद हे संसदेचे घटक नाही म्हणून ते पर्याय पाहत होतात. अप्पर हाऊस म्हणजे वरिष्ठ सभागृह. राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असे म्हणतात, कारण त्यात अनुभवी व ज्ञानी लोकांचा भरणा असतो. किमान वयाची अट ही लोकसभेपेक्षा 5 वर्षांनी अधिक असते. परीक्षा हे विसरू नका. संसदेचे अप्पर हाऊस राज्यसभा. विधानमंडळाचे अप्पर हाऊस विधान परिषद. फक्त 6 राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे. बरोबर. राज्यपाल कोणास जबाबदार असतो? राज्यपाल राष्ट्रपतीला जबाबदार असतो. राज्यपाल कोणास जबाबदार असतो? राज्यपाल राष्ट्रपती जबाबदार असतो. राज्यपाल 153 में राज्यपाल है. 143 में राष्ट्रपति वहाँ से सलाह ले सकता. कहाँ से? सुप्रीम कोर्ट से. 153 राज्यपाल 153 राज्यपाल 153 राज्यपाल 153 राज्यपाल. राष्ट्रपति 52. 153 राज्यपाल 153 राज्यपाल. 74 में प्राइम मिनिस्टर है. एंड 89 74 + 89 9 अधिकार 113 3 हाथचा लेख 16. 163 में मुख्यमंत्री है. 89 का डिफरेंस आता है भाई. 163 में मुख्यमंत्री 163 में मुख्यमंत्री रे बाबा. 153 राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात. तसेच त्यांची नेमणूक बदली याबाबतही अधिकार राष्ट्रपतींना असतात. त्या म्हणून ते राष्ट्रपतींना जबाबदार असतात. राज्यपाल कलम 153 नेमणूक राष्ट्रपती. राजीनामा राष्ट्रपती. कार्यकाळ 5 वर्ष. किमान वय 35. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश. सध्याचे CP राधाकृष्णन अभी उपराष्ट्रपति बन गए. वो है ना वहाँ का, गुजरात का. महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल विजयलक्ष्मी पंडित नेहरू की बहन थी है. 153 राज्यपाल 153 महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश. CP राधाकृष्णन सध्याचे. आता अभी वो हट गया. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल विजयलक्ष्मी पंडित या महाराष्ट्राचे 6वे राज्यपाल होते. देशातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू उत्तर प्रदेश से. 153 एखाद्या राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास खालीलपैकी कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम करावे लागतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. मोस्ट MP. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. 153 पावर मिल जाती उसको. देख रहा है. राज्यपाल 153 राज्यपालाच्या पदावर असताना मृत्यू झाल्यास त्याची कार्य पार पाडण्यासाठी संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक हंगामी राज्यपाल म्हणून केली जाते. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तसेच ते आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांना देतात.
हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. राज्यपाल मुख्यमंत्री की बात आहे आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. राज्यपाल 153 और 153 163 में मुख्यमंत्री है भाई. राज्यपाल कलम 153 राज्यपालास त्यांचे स्वेच्छाधीन अधिकार वगळता आपली कार्य पार पाडतात. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागावे लागते. मंत्रिमंडळाने दिलेली सल्ला काय होता यावर कोणत्याही न्यायालयाचा प्रश्न उपस्थित करता येत नाही. राज्यपालांना पद व गोपनीय शपथ कौन देते? राज्यपाल को भाई कौन देगा? राज्यपाल को भाई वो दे हाईकोर्ट के ना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. नेमणूक राष्ट्रपती, राजीनामा राष्ट्रपती, पदमुक्ती राष्ट्रपती. काही कारण देतात. कालावधी 5 वर्ष. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास बाई मुख्य न्यायाधीश, हाईकोर्ट के मुख्य न्यायाधीश. हाईकोर्ट का जज जो 153 पावर आहे ते उसमें हाईकोर्टचे मुख्य न्यायाधीश आहे. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास अथवा राज्यपाल काम करण्यास उपस्थित नसल्यास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल म्हणून काम करतात. मुख्य न्यायाधीश नसल्यास त्यांच्या जागी इतर वरिष्ठ न्यायाधीश काम पाहतात. त्यासाठी वेगळी नियुक्ती करण्याची गरज नसते. राज्यात एकाच वेळी राज्यपाल व उपराज्यपाल नसतात. देशासाठी मात्र राष्ट्रपती तर उपराष्ट्रपती असतात. राष्ट्रपतीचे पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती काम पाहतात. तेही नसल्यास सरन्यायाधीश कामं पाहतात. बरोबर आहे. खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे राज्यपाल झाले नाहीत? राम नाईक, श्रीराम नाईक. राम नाईक कोण होता? रमेश बैस हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल. श्री शंकर नारायण, चेन्नई स्वामी विद्यासागर, भगतसिंग कोश्यारी तो घेता. राम नाईक झाले नाही. 21 राजा भगतसिंग कोश्यारी. डॉक्टर PC अलेक्झांडर हे महाराष्ट्रात सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती. डॉक्टर PC अलेक्झांडर 1950 साली 7वी घटना दुरुस्ती करून एकाच व्यक्ती 2 राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाऊ शकते अशी तरतूद करण्यात आली. महाराष्ट्र सध्याचे राज्यपाल कोण? महाराष्ट्र सध्याचे राज्यपाल वो है भाई, क्या नाम है उसका? आचार्य देवव्रत. आचार्य देवव्रत जो गुजरात का राज्यपाल है. राज्यपाल श्रीप्रकाश पहिले होते. विजयलक्ष्मी पहिली महिला. PC अलेक्झांडर सर्वात जास्त काळ. आचार्य देवव्रत. आता राज्यपालांची नेमणूक 153 की पावर मिळते. राज्यपालांची नेमणूक कोणाकडून होते? राष्ट्रपतीकडून होते. राष्ट्रपतीकडून नेमणूक होते. कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. घटनेच्या मसुद्यात राज्यपालांच्या पदासाठी सर्वाधिक प्रौढ मतदान आधारानं प्रत्यक्ष निवडणुकीची तरतूद करण्यात आली होती. मात्र सभेने त्याऐवजी सध्याच्या राष्ट्रपतीमार्फत नेमणुकीच्या व्यवस्था स्वीकारण्यात केल्या. नेमणूक राष्ट्रपती, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश. शपथ गेले राजीनामा बदल राष्ट्रपती. महाराष्ट्र सर्वात जास्त काळ पद राहणार राज्यपाल कोणते? PC अलेक्झांडर. डॉक्टर CP अलेक्झांडर. CP नहीं भाई PC बोलते ना आपण, कम्प्युटर को PC बोलते ना. PC अलेक्झांडर 1993 ते 2002 या काळात राज्यपाल होते. सर्वाधिक काळ 10 वर्ष राज्यपाल होते. ते मूळचे तामिळनाडूचे होते. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश. आचार्य देवव्रत. PC अलेक्झांडर सबसे ज्यादा 10 साल. राष्ट्रपती महिला राज्यपाल महिला विजयलक्ष्मी पंडित. आज आणीबाणीच्या घोषित करण्यासाठी शिफारस राष्ट्रपतीनं कोण करू शकते? राज्यपाल बता सकता स्टेट की मशीनरी बरोबर फंक्शन नहीं कर रही है. राज्य आणीबाणी राष्ट्रपती राजवट कलम 356 घटनेचे पालन होत नसल्यास किंवा राज्य सरकार केंद्राचे आदेश पाळत नसल्यास राज्यपाल तसा अहवाल राष्ट्रपतींना देतात. असे गोंधळू नका. राज्य आणीबाणी लावण्याची शिफारस राज्यपाल. राज्य आणीबाणी राष्ट्रपती लावतो. राज्य आणीबाणी संसद मान्यता देते. राज्य आणीबाणीचा कालावधी 6 महिने. राज्य आणीबाणी समाप्ती राष्ट्रपती. राज्य विधिमंडळ मोस्ट टाइम भी अब देख लेते इसको भी क्या है. तो राज्य विधिमंडळ. विधानसभा, विधान परिषद. 170, 171, 169 में विधान परिषद स्थापन कर सकता. राज्यपाल इसमें नियुक्ति कर सकता. 171 में राज्यपाल नियुक्ति कर सकता. मोस्ट टाइम भी 170 में विधानसभा. ठीक है. विधानसभा 170, 171 में कलम 170, 171 सदस्य 60,500 तो यहाँ 40 आ गई. सदस्य 600 से 500 के बीच में रह सकता है. यहाँ से 40 से 103 विधानसभा सदस्य रह सकते. राज्यसभा सध्या 31 राज्य 6 राज्यात. सभागृह कालावधी 5 वर्ष. विधान परिषद कायमस्वरूपी आहे. 6 वर्ष हे राहते. सहभागी सदस्य नसतात राष्ट्रपती निवडणुकीत. ठीक है. 288 78 है. बस खत्म काम.
खालील कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? सिर्फ 6 आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, यूपी अँड बिहार. यूपी अँड बिहार इथे आहे सध्या. झारखंड, कर्नाटक, गुजरात में नहीं है. उड़ीसा, कर्नाटक में है भाई. सध्या 6 राज्यांमध्ये द्विगृही विधानसभा, विधान परिषद, विधानमंडळ आहे. आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश. विधानसभा हे सदस्य मंडळाचे कनिष्ठ सभागृह आहेत, तर विधान परिषद वरिष्ठ सभागृह आहेत. विधान परिषद बरखास्त करण्यासाठी ही विधानसभा ठराव मंजूर करते व संसद मान्यता देते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोण जबाबदारी घेतली? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. कालावधी 1 मे 1956 ते 19 नोव्हेंबर 1962. ते द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले व एकमेव मुख्यमंत्री होते. केंद्र सरकारमध्ये भूषवलेले पद उपपंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, मंत्री, संरक्षण मंत्री. यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगम, कृष्णा कराड संगम, प्रीतिसंगम, कृष्णा कराड. वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री. वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री. शरद पवार सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री. सर्वाधिक काळ हे शरद पवार सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री, 4 वेळा. सर्वात तरुण देवेंद्र फडणवीस. वसंतराव नाईक यांच्यानंतर 5 वर्ष कार्यकाल पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री. अच्छा, देवेंद्र फडणवीस बन गया. दुसरे 5 वर्ष कंप्लीट करणारे कार्यकाल. विधान परिषद मेंबर्स लेजिस्लेटिव्ह काउन्सिल यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहे. विधान परिषद कधीही विसर्जित होत नाही. विधान परिषदेचे 1/3 सदस्य जर 2 वर्षांनी निवृत्त होतात. विधान परिषदेत सदस्यांची कमाल संख्या ही विधानसभेतील सदस्य संख्येच्या 1/3 1/3 असतात. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? कर्नाटक में है, बिहार में, महाराष्ट्र में, राजस्थान में नहीं. एकूण 6 इसमें है ना. एकूण 6 शाखा आहे. विधानसभा हे विधानमंडळाचे कनिष्ठ सभागृह आहे, तर विधान परिषद वरिष्ठ सभागृह. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरते. हिवाळी सर्वसाधारणपणे विधिमंडळाचे वर्षभरात 3 अधिवेशन होतात, तर त्यापैकी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होतं. महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी 6 वर्षाचा असतो. विधान परिषद सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून जातात. विधान परिषद हे राज्य विधानमंडळाचे स्थायी सभागृह असून ते विसर्जित केले जात नाही. मात्र त्यांचे 103 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी दर 2 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात किंवा नवीन सदस्य नामनिर्देशित केले जातात. ठीक आहे. विधान परिषद व सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले. शिक्षकसाठी 1/12 1/12. शिक्षकसाठी 1/12 1/12 यहाँ से लिया जाता है. 1/3 1/12 1/12. विधान परिषदेत 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघातून ज्यांनी माध्यमिक स्तरावर किमान 3 वर्ष वर्ग शिक्षक म्हणून काम केले असे त्यांना मतदानाचा हक्क असतो. शिक्षक वर्ग 112. भाई मोस्ट MP आहे भाई. 103 विधानसभा सदस्याकडून, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 103 आहे. राज्यपाल नियुक्ती 12 सदस्य करतो. 106 आहे ना, 106 आणि 112 शिक्षक मतदारसंघ, 112 पदवीधर मतदारसंघ. मी पदवी घेतली आहे 112. इलेक्शन होता शिक्षक मतदारसंघ 112 आहे ना. 106 राज्यपाल, बाकी 103. खाली भाई कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? MP में नहीं है भाई. कर्नाटक, बिहार, UP में है भाई. ठीक आहे. विधिमंडळाचे सदस्य असताना देखील मंत्रीपद मिळवल्यास ते किती दिवसांनी व 6 महीने के अंदर उसको लेना पडतं. 6 महिन्यांपर्यंत वैध. मंत्रीपद नियुक्ती होताना ती व्यक्ती विधिमंडळाचा सदस्य असावी अथवा पुढील 6 महिन्यात सदस्यत्व प्राप्त करावे, अन्यथा मंत्रीपद रद्द होण्याची तरतूद असते. उदाहरण ठीक है ना, माहिती है मेरे को लेनी. ममता बनर्जी के चक्कर में यही हुआ था. मंत्री नियुक्त होण्यासाठी विधानसभा किंवा विधान परिषद यांचे सदस्य असावे लागतात. केंद्रीय मंत्रीपद नियुक्त होण्यासाठी लोकसभा किंवा राज्यसभा यांचे सदस्य असावे लागते. मंत्रीपद असलेल्या व्यक्ती कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहात बसू शकतात, बोलू शकतात. मंत्रिपदी असलेल्या व्यक्ती मतदान मात्र स्वतःच्याच सभागृहात करू शकतात. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत विधानसभा स्पीकर, विधानसभा अध्यक्ष. विधानसभेचे कमाल सदस्य संख्या 500 तर किमान 60 आहे. 60 ते 500 बीच में आता. तर करण्यात अगोदर अँग्लो इंडियन समुदायातील एका व्यक्तीस राज्यपाल विधानसभेवर नामनिर्देशित करत होते, ते आता तरतूद रद्द करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेतील जागा 288 आहे. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या? UP की होती? सुचेता कृपलानी मुख्यमंत्री भारतातील पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी. उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल तमिळनाडू UP का होता है. महाराष्ट्र राज्य महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महाधिवक्ता महाराष्ट्राचे सध्या मिलिंद साठे.
मिलिंद साठे. महाराष्ट्राचे महाधिवक्ता मिलिंद साठे. भारतातील घटक राज्याचे कायदेशीर सल्लागार आणि राज्यातील सर्वश्रेष्ठ सरकारी वकिलास महाधिवक्ता असे म्हणतात. राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून ज्येष्ठ वकील डॉक्टर मिलिंद साठे मिलिंद साठे नियुक्ती केली आहे. घटनेच्या 165 कलममध्ये महाधिवक्ता तरतूद आहे. 165. मिलिंद साठे 165. खालीलपैकी गडचिरोलीमध्ये विधानसभा मतदारसंघाचे नाव नाही. वो गडचिरोली वाले देखते बैठेंगे. गडचिरोली वाले देखते बैठेंगे. किसका क्या है तो सिरोंचा नाही आहे. लोकसभा संसदीय मतदारसंघाने नाव गडचिरोली चिमूर आहे. आणि हे का महाराष्ट्रातील विधान परिषदेत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? 1/3. 78 आहे. 1/3. विधानसभा 1/3. स्थानिक स्वराज्य संस्था 106. राज्यपाल 112. शिक्षक मतदारसंघ 112 आणि विद्यार्थी मतदारसंघ जो भी आहे. घटनेने विधान परिषदेची किमान सदस्य संख्या 40 तर महत्तम सदस्य संख्या राज्याच्या विधान परिषद सदस्य संख्येच्या 103 इतकी निश्चित केली आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. विधान परिषदेची किमान व कमाल सदस्य संख्या जरी घटनेने ठरवलेली असेल तरी प्रत्यक्ष सदस्य संख्या संबंधित संसदीय कायद्याद्वारे निश्चित केली जाते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक येणाऱ्या सदस्य संख्या 288 कलम 170 में दिया. राज्य विधानसभेमध्ये जास्तीत जास्त राज्यातील जनतेने सर्वाधिक प्रौढ मतदानाच्या आधारावर प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या प्रतिनिधींचा समावेश होतो. घटनेने राज्य विधानसभेची कमाल सदस्य संख्या 500 तर किमान सदस्य संख्या 60 इतकी निश्चित केली आहे. म्हणजे ही सदस्य संख्या राज्याच्या लोकसंख्येनुसार 60 ते 500 इतकी असू शकते. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्य संख्या 288 आहे. तर त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी 29 व अनुसूचित जमातींसाठी 25 जागा आरक्षित केलेली आहे. विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत विधानसभा अध्यक्ष देतं. विधानसभा अध्यक्ष देत आहे ना. विधानसभेमध्ये अध्यक्ष सभागृहात मतदानाच्या पहिल्या फेरीत आपले मत देत नाहीत. मात्र मतदानाच्या समसमानतेच्या स्थितीला आपले निर्णायक मत देऊ शकतात. अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव विधानसभेच्या विचाराधीन असताना अध्यक्षांना केवळ पहिल्या फेरीतच मतदान करण्याचा हक्क असतो. मात्र मतांच्या समसमानतेच्या स्थितीत विधानसभा अध्यक्ष खालीलपैकी कोण सध्याचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहे? ते राहुल नार्वेकर. अभिवी राहुल नार्वेकर आहे. ॲडव्होकेट राहुल नार्वेकर आहे. ठीक आहे. ॲडव्होकेट राहुल नार्वेकर पहिचे भाई. महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून कमीत कमी 3 सदस्य कमीत कमी किती अधिवेशन होतात? 3 होतात. 3. सर्वसाधारणपणे दरवर्षी विधिमंडळात 3 अधिवेशन होतात. त्यापैकी पहिली 2 म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन व पावसाळी अधिवेशन ही मुंबईत होतात. तर हिवाळी अधिवेशन नागपूर इथे होते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण किती सदस्य? 78 आहे. 78 सदस्य आहे. 288 विधानसभा आहे. विधान परिषद 78 आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या 78 जागा आहे. विधानसभेच्या 288 जागा आहे. 103 सदस्य विधानसभा सदस्याकडून 103, स्थानिक स्वराज्य सदस्याकडून 112, शिक्षक मतदारसंघ 112, पदवीधर मतदारसंघ 112, राज्यपाल नियुक्त महाराष्ट्र 112, राज्यपाल 112, शिक्षक मतदारसंघ 112, पदवीधर पोस्ट. विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष, निवड विधानसभा सदस्य, शपथ वेगळी शपथ नसते. राजीनामा उपाध्यक्षाकडे. पदमुक्ती विधानसभा. कार्यकाळ विधानसभेचे इतकाच असते. विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद अध्यक्ष, विधान परिषद उपाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष. राष्ट्रपति को देता है भाई. राज्यसभा उपाध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष उपराष्ट्रपति को देता है बस. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान परिषद हे कनिष्ठ विधान परिषद वरिष्ठ सभागृह आहे. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. विधान परिषद दर बरखास्त होत नाही. विधान परिषद कधी बरखास्त होत नाही. बरोबर आहे. 4th स्टेटमेंट इज द करेक्ट स्टेटमेंट. सभागृह विधान परिषद 171 सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष 6 वर्ष. बरखास्त सभागृह 5 वर्षांनी बरखास्त होत नाही. राष्ट्रपतींच्या निवडणूक सहभागी होत नाही. महाराष्ट्र सदस्य 288, 78. राज्यपाल नियुक्ती इथून विधानसभेत काहीच करत नाही. इसमें 12 सदस्य करतात. महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या विधानसभा 288, 78. विधान परिषद की है? विधान परिषद की 288 है. ठीक है.
महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या 280. संविधानाने विधानसभा सदस्य संख्या किमान 60 ते कमाल 500 एवढी निश्चित केली आहे. मात्र कधीही कामात काही राज्यांसाठी विशेष तरतूद केली आहे. उदाहरण गोवा 40. ठीक है ना, गोवा भाई, ये भाई 56 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट से बनी. 56, 56 1987 की बात चल रही है और 36 में सिक्किम को बनाया गया है. ठीक है, 60 से 500 रहता है, 40 और 1 से 3 रहता है. ठीक है, कमाल साधे. राज्यपाल विधानसभेवर एक एंग्लो इंडियन राज्य. अब खत्म हो गया. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह विधान परिषद आहे. 171 170 विधानसभा आहे. सदस्य 78. महाराष्ट्र किमान वय 30, कमाल वय 8 नाही. शपथ. सभागृहांचे अध्यक्ष, राजीनामा. सदस्य विधान परिषद अध्यक्ष, सदस्य निलंबन. विधानसभा अध्यक्ष, स्पीकर रहता है. विधानसभा में स्पीकर रहता है, विधान परिषद में स्पीकर रहता है. विधान परिषद अध्यक्ष म्हणतात. सदस्य बडतर्फी. विधान परिषद अध्यक्ष किंवा राज्यपाल. वेगळ्या कारणावरून निलंबन, तात्पुरते बडतर्फी. कायमचे निलंबन मतलब तात्पुरते, बडतर्फी मतलब कायमचे पदावरून काढणे. ये भी पावर है भाई, देख रहा है. महाराष्ट्र विधान परिषदेचे राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते? 12. महाराष्ट्र में 12 1/6 की पोजीशन है ये. 1 मतलब राज्यपाल विधान परिषदेवर 106 किंवा 12 यांपैकी असलेली कमी असलेली संख्या सदस्यसंख्या नेमतो. महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. 78च्या 106 केल्यास 13 ही संख्या येते, परंतु नियमानुसार 13 व 12 यापैकी 12 संख्या लहान असल्याने राज्यपाल 12 सदस्य नेमतो. राज्यपाल 12 सदस्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार नेमतो. ओके, फिर हाईकोर्ट और जुडिशरी के बारे में पढ़ेंगे अपन. राज्यपाल मंत्रिपरिषदेच्या सल्ल्याने विधान परिषद 12 सदस्य नेमतो. राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने विधान परिषद एंग्लो इंडियन नेमतात. महाराष्ट्राच्या विधानसभेचे एकूण विधानसभा 288 और 78 विधान परिषद. विधान परिषदेवर 78, लोकसभा सदस्य 48, राज्यसभा सदस्य 19. अब न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्था 124 और 214. 124 और 214. अभी हाल फिलहाल में कितना 34 जज है. 34 जज सुप्रीम कोर्ट में है और 75 मुंबई हाई कोर्ट में है. बाप रे, 34 जज सुप्रीम कोर्ट में, 75 जज मुंबई हाई कोर्ट में. स्थापना 1950. 1882 मुंबई हाईकोर्ट 1862 का है. मुख्यालय दिल्ली मुंबई में. खंडपीठ नाहीत आहे 3 ठिकाणी. नागपूर, पणजी, छत्रपती संभाजी महाराज नगर. न्यायाधीश संख्या 34 इधर है, 34 और 75. कार्यक्षेत्र संपूर्ण देश. महाराष्ट्र, गोवा, दीव, दमन, दादरा नगर हवेली. किमान वय 8 नाही. कमाल वय 65 और 62. 62 इधर है. 124 214. राष्ट्रपति नियुक्ति राष्ट्रपति करतात. कोर्ट की तो राष्ट्रपति, ये तो सिर्फ इंडिपेंडेंट जुडिशरी है. शपथ राष्ट्रपति और राज्यपाल देतात. नियुक्ती हे करतात. शपथ राष्ट्रपति राज्यपाल. राजीनामा राष्ट्रपतिकडे देतात. बडतर्फी संसद करते. बाप रे, बहुत पावर है भाई इसकी तो. ठीक है. पगार केंद्र सरकारचे, राज्य सरकार देते. पेन्शन केंद्र सरकार देते. बाप रे बाप. पहिले मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एच चिकानिया सर थॉमस. सर कोणते? मॉविक सर मॅथ्यू दी आहे. सध्याचे न्यायमूर्ती. अबे भाई, सध्याचे न्यायमूर्ती वो है ना, देशातील अंतिम अपीलांचे न्यायालय सुप्रीम कोर्ट 124. हाईकोर्ट 214 में आता रे बाबा. सर्वोच्च न्यायालयाचे मूलतः अपीलाचे न्यायालय म्हणून कार्य करतात. उच्च न्यायालयाच्या आणि प्रशासकीय न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराला त्यांच्या अपीलाची किंवा पुनर्विचाराची अधिकार क्षेत्र म्हणतात. उच्च न्यायालय 214 आणि सुप्रीम कोर्ट 124. भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण? भारतीय सरन्यायाधीशांना राष्ट्रपती देते. राष्ट्रपती शपथ देते. शपथ सरन्यायाधीशांना देते. राष्ट्रपती. पंतप्रधान को राष्ट्रपति, मंत्री केंद्रीय राष्ट्रपति, राज्यपाल को उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री, घटक राज्याचे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपति, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यपाल, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यपाल. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक राष्ट्रपती. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची कार्यकाळाची वयोमर्यादा किती? लास्ट 65 है और हाईकोर्ट के 62 है. ठीक है, 65 हाईकोर्ट में 62 है. सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची किमान वयाची अट नसते. किमान वयाची किमान वय किमान तो पूछा नहीं ना उसने. किमान अट नसते.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65 वर्ष, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62 वर्ष, निवडणूक अध्यक्ष व सदस्य 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. अशा निवडणूक आयोग निवडणूक आयोग जो आहे ना उसकी भी 6 वर्ष असते. महालेखा परीक्षक 6 वर्ष किंवा 65 वर्ष. बापरे. MPSC अध्यक्ष सदस्य 6 वर्ष किंवा 65 वर्ष. UPSC अध्यक्ष 6 वर्ष किंवा 65 वर्ष. बापरे. हे जो आहे ना UPSC स्टेट कमिशन, UPSC और MPSC कम्प्युटर महालेखा परीक्षक, कम्प्युटर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आणि क्या निवडणूक अध्यक्ष व सदस्य 6 वर्ष जो क्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. बापरे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65 वर्ष. मोस्ट टाइम फिर बाबा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास असते? राष्ट्रपती यांना असते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती करते. राष्ट्रपती. मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत भारताचे सरन्यायाधीश संबंधित राज्याचे राज्यपाल यांचा विचार घेऊन केली जाते. इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत न्यायाधीश संबंधित राज्याचे राज्यपाल संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा विचार केला जाते. सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. इतर कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतात. श्री धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? 50वे. अच्छा. 50वे न्यायाधीश DY चंद्रचूड 50वे. DY चंद्रचूड 50वे है. और अभी जो सूर्यकांत है, DY चंद्रचूड तो 50वे. सूर्यकांत नंबर 53 53rd है. ये कौन है? ये 53rd. DY चंद्रचूड 50वे थे. ठीक है. DY चंद्रचूड 50वे थे. अभी 30 है. क्या 28 जनवरी 1952 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. भारत सरकारच्या वयाच्या 1985 कायद्यानुसार करण्यात आले. फेडरल स्ट्रक्चर. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पणजी, नागपूर, छत्रपती संभाजी, पुणे में नहीं है. तीनही ठिकाणी काय आहे? लॉ कॉलेज पण आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या एकूण 3 खंडपीठे आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर, पणजी आणि नागपूर. 1862 मध्ये कलकत्ता, मद्रास, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. राज्यघटनेच्या कलम 214 व ते 231 मध्ये उच्च न्यायालयाची संरचनेची प्रक्रिया नमूद आहे. सध्या देशात एकूण 25 उच्च न्यायालय आहे तर 25 उच्च न्यायालय 25 उच्च न्यायालय और 25 आंध्र प्रदेश है. देश में 34 जजेस है. ठीक है. 33+1 है और यहाँ पे 75 है. घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे सर्वातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असते? अभी सुप्रीम कोर्ट 124 141. अच्छा. अनुच्छेद 141. मोस्ट टाइम पे भाई 141 एक बार उसको देते तो भाई ये अपने आप में स्टेटमेंट बन जाता है. कलम 146 अन्वये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो. त्याप्रमाणेच कलम 144 अन्वये भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व मुलकी आणि न्यायिक प्राधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणात काम करते. सर्वोच्च न्यायालयातील भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांवर तसेच न्यायाधिकरणावर न्यायिक परीक्षणाच्या व नियंत्रणाच्या अधिकाराचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती करते. कलम 214 अन्वये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. राष्ट्रपतीमार्फत मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करतात. नेमणूक भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे राज्यपाल यांचा विचार घेऊन केला जातो. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी कोठे आहे? तर पुण्यात नाही, नागपूरमध्ये आहे, नाशिक नाही, ठाणे नाही. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजी महाराज. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मुंबई वगळता नागपूर, छत्रपती संभाजी महाराज, पणजी येथे आहे. स्थापना 1862. न्यायाधीश 75 आहे. न्यायाधीश 75. एकूण 75 न्यायाधीश आहे. 3 ठिकाणी खंडपीठ नागपूर, छत्रपती संभाजी महाराज आणि पणजी. महाराष्ट्र, गोवा, दीव, दमण, दादरा नगर हवेली. 62 वर्ष 214 की बात. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषवले नाही? DY चंद्रचूड, यशवंत चंद्रचूड, शरद बोबडे भी है. लीला सेठ. ये तो क्वेश्चन पूछा था. लीला सेठ तो हाई कोर्ट, ये लीला सेठ हिमाचल हाई कोर्ट है वहाँ की थी. लीला सेठ ने प्रल्हाद गजेंद्र गडकर, शरद बोबडे, यशवंत चंद्रचूड. तर सध्या 50 सरन्यायाधीश असणारे DY चंद्रचूड अभी है. काय वो है ना भाई अभी तो सूर्यकांत श्रद्धा है. खालीलपैकी कोणत्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे? खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे? कॉलेजियम सिस्टम अभी भी चलता है भाई. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम प्रणालीमध्ये भारतीय सरन्यायाधीशांची 4 सर्वात न्यायाधीशांची
काय चर्चा केली पाहिजे. त्यापैकी 2 न्यायाधीशांनी जरी आपली प्रतिकूल मत दिली तरी सरकारला शिफारस करू नये. उच्च न्यायालयाच्या कॉलेजियम पद्धतीने 2 वरिष्ठ न्यायाधीशांची चर्चा करणे बंधनकारक आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? छत्रपती संभाजी महाराज, पणजी, नागपूर, ठाणेमध्ये नाही आहे. 214 के अनुसार 75 1862 में मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठे आहेत. नागपूर, पणजी, छत्रपती संभाजी महाराज नगर. भारतीय उच्च न्यायालयाचे कायदा 1861 अन्वय सर्वप्रथम भारतात 1882 मध्ये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. कलम 214 अन्वय प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आली. हे उच्च न्यायालयाचे प्रादेशिक अधिकारी क्षेत्र संबंधित राज्याच्या राज्यक्षेत्राच्या समवर्ती असते. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाच्या हायकोर्ट. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक सुप्रीम कोर्ट किंवा ते राष्ट्रपती करतात. सुप्रीम कोर्ट करते भाई. कलम 124 2 अन्वय राष्ट्रपती मार्फत सरन्यायाधीशांची नेमणूक त्यांना आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे विचार घेऊन केली जाते. एकूण 34 है. कलम 124 1 और 141 मोस्ट इम्पॉर्टंट है. अगर स्टेटमेंट उसका इसी विषय गाठले नाही. अन्वय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे असेल तर ज्यामध्ये एक सरन्यायाधीश व अन्य न्यायाधीश असतात. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो? संसदला असतो. संसद इसमें बिल बना सकती है. कलम 124 अन्वय भारतात एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये एक सरन्यायाधीश व अन्य न्यायाधीश असतात. घटनेने अन्य न्यायाधीशांची संख्या किती असावी हे ठरवण्याचा अधिकार संसदेला दिला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात एकूण 34 न्यायाधीश आहेत, ज्यामध्ये एक सरन्यायाधीश व 33 न्यायाधीशांची यांचा समावेश होतात. हेबियस कॉर्पस बंदी प्रत्यक्षीकरण. हेबियस कॉर्पस हा रेट सर्वोच्च न्यायालयाच्या खालीलपैकी प्रकारे वापरता येते. हेबियस कॉर्पस एखादी व्यक्ती बेपत्ता असल्यास अथवा ठाव ठिकाणा मिळत नसल्यास. मोस्ट टाइम पी वाला भाई इम्पॉर्टंट है. हेबियस कॉर्पस ऐसी व्यक्ति ऐसे उठा लिए, पता ही नहीं किसी को. हेबियस कॉर्पस वो नहीं भाई. हेबियस कॉर्पस बोले तो काला कायदा, रॉलट एक्ट. हेबियस कॉर्पस रॉलट एक्ट. हेबियस कॉर्पस रॉलट एक्ट बस ऐसी पकड़ ले उसको. उसके ऊपर में रेमेडी. एखादी व्यक्ती बेपत्ता असल्यास अथवा ठाव ठिकाणी मिळत नसल्यास तेव्हा वापरता येते. हेबियस कॉर्पस ही लॅटिन भाषेतील संज्ञा असून याचा शब्दशः अर्थ सदैव उपस्थित राहणे असा होतो. हा प्राधिलेख बेकायदेशीर अटकेपासून वैयक्तिक स्वातंत्र्य संरक्षित करण्यासाठी वापरता येतो. न्यायालय हा प्रतिलेख सार्वजनिक प्राधिकारी तसेच खाजगी व्यक्तींना विरुद्ध काढू शकते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहे? अभी सूर्यकांत है ना भाई. 53 सूर्यकांत है. 53 सूर्यकांत है. 50वें धनंजय चंद्रचूड. डी वाई चंद्रचूड 50वें. तभी अभी क्या है सूर्यकांत 53वें. 65 साल से 124 की बात चल रही है. 124 की बात है भाई. उसमें न्यायमूर्ति NV रमन सर्वोच्च न्यायालय से कितने? न्यायमूर्ति NV रमन 40. अबे भाई वो तो उस समय पूछा था. अभी तो भाई 53 चल रहा. सूर्यकांत. डी वाय चंद्रचूड 50वें थे. आजपर्यंत कोणी महिला सरन्यायाधीश झालेले नाही. फातिमा बीबी पहिल्या सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश 2023 मध्ये निधन झालं आहे. आतापर्यंत फक्त 11 महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. सध्या 2021 मध्ये 4 महिला आहेत. ठीक आहे. संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य. संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य. कुठे रे? संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार भाई सुप्रीम कोर्ट पूर्ण करण्यास हे न्यायसंस्थेच आहे. हे विधान बरोबर आहे. पूर्णतः बरोबर आहे भाई. पुनरावलोकन. संसद किंवा विधिमंडळ यांनी केलेला कायदा घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार न्यायसंस्थेला आहे. असा अधिकार सर्वोच्च उच्च न्यायालय आहे. यात कायदे, नियम, घटनादुरुस्ती हे बाबी येतात. संसदेचा कायदा असला तरी उच्च न्यायालय त्याबद्दल निर्णय देऊ शकेल. संसदेचा कायदा असला तरी उच्च न्यायालय त्याबद्दल निर्णय देऊ शकेल. क्यों नहीं दे सकते भाई? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोण? सर्वोच्च न्यायालय. राष्ट्रपती को आहे ना भाई. किती बार आहे अरे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. किमान 65. कमालभाई 8 नाही. कमालभाई 65 आहे. नेमणूक राष्ट्रपती. राजीनामा राष्ट्रपती राष्ट्रपतीच देतात. राष्ट्रपती यांना देतात ते. पदमुक्ती केंद्र सरकार करते. निवृत्तीनंतर विविध वकिली करता येत नाही. बरोबर आहे. 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालय स्थापना झाले. मुंबई, मद्रास आणि कोलकाता. मुंबई, मद्रास, कोलकाता या 3 ठिकाणी आहे. 1861च्या कायद्यानुसार 1862 साली 3 ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. मुंबई, मद्रास, कोलकाता. सध्या देशात 25 उच्च न्यायालय, 25 व आंध्र प्रदेश का 7वी घटना दुरुस्तीनुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय असल्याने राज्यपाल भी रहेंगे. 1862 कायदा है. 75 सदस्य संख्या. मुंबई हाईकोर्ट में 3 खंडपीठे आहेत.
अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशात उच्च न्यायालय कोणते? अंदमान निकोबार, अरे भाई अंदमान निकोबार कोलकाता है, मेरे को चेन्नई मद्रास लग रहा था, नहीं है, अंदमान निकोबार कोलकाता में आता. मोस्ट टाइम पे 2 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश अथवा राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय असण्याची तरतूद घटनेने केली आहे. अंदमान आणि निकोबार यासाठी कोलकाता उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत. इधर केंद्रशासित प्रदेश न्यायालय लक्षद्वीप के लिए केरल, लक्षद्वीप यहाँ पे आता है, इंडिया का मैप है, लक्षद्वीप केरल में आता है. दमन दीव दादर नगर मुंबई हाईकोर्ट आहे. पौंडीचेरी मद्रास हाईकोर्ट, पौंडीचेरी मद्रास हाईकोर्ट के लिए आता. अंडमान निकोबार बट कलकत्ता में आता, अंडमान निकोबार बट कलकत्ता में आता. लडाख जम्मू काश्मीर उच्च न्यायालय, जम्मू काश्मीर दिल्ली यांना स्वतंत्र उच्च न्यायालय आहे, बरोबर आहे. चंदीगड पंजाब हरियाणा उच्च न्यायालय. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? राज्यपाल. मोस्ट टाइम जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक राज्यपाल करतात. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक राज्यपाल करतात. जिल्हा न्यायाधीश नेमणूक राज्यपाल करतात. जिल्हा न्यायाधीश राज्यपाल, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायाधीश राष्ट्रपती करतात. देखील MPSC UPSC जो आहे ना, इनकी निवड 6 वर्षासाठी असतात. जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त इतर न्यायाधीश MPSC मार्फत निवडले जातात. अच्छा, जिल्हा न्यायाधीश व्यतिरिक्त इतर न्यायाधीश MPSC मार्फत निवडले जातात. 334 मोस्ट टाइम. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? भाई छत्रपती संभाजी नागपूर, पणजी, बरोबर आहे. मग मुंबईमध्ये नाही आहे, मुंबई ठाण्यामध्ये आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर, पणजी, नागपूर येथे आहे. पंजाब हरियाणा उच्च न्यायालय, जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या अंदर, केरळ उच्च न्यायालयाच्या अंदर. मद्रास उच्च न्यायालय, कोलकाता उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय यांना असे खंडपीठ आहेत. हे लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यालय दिल्ली असावे असे घटनेत नमूद आहे. मात्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे असावे राष्ट्रपती ठरवतील. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. दिल्ली, ओनली दिल्ली, नॉट न्यू दिल्ली. भारतीय संविधान सर्वोच्च न्यायालय 124 दिल्ली येथे असेल सांगितले आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्यालयाचा उल्लेख संविधानात नाही, ते राष्ट्रपती ठरवतील. मुख्यालय स्थापना दिल्ली. कलम 124. न्यायाधीश 34 है, कुल मिला के 34 सदस्य है भाई. कुल मिला के अपने पास 34 सदस्य है. किमान वय 65 वर्ष. राष्ट्रपती नियुक्ती, पेन्शन, पगार, केंद्र सरकार, पदमुक्ती, संसद, राजीनामा, राष्ट्रपती. राष्ट्रीय प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षस्थानी नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती निवडणूक करतात. राष्ट्रपती करतात ना. कलम 323 नुसार राज्य प्रशासकीय लवादाची स्थापना करता येते. कार्य प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याबद्दल निर्णय देणे. अबे मॅट की बात कर रहा है. मॅट राष्ट्रपती करतात. पोलीस भरती झालेल्या कर्मचाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला, बदली केली अथवा बढती रोखली तर त्याला महाराष्ट्र राज्य प्रशासकीय लवाद, अच्छा मॅट मध्ये जाऊन आपल्या बाजूने निर्णय घेता येते. सर्वोच्च राज्यात राज्य प्रशासकीय लवाद नाहीत. अच्छा, महाराष्ट्र में है भाई, मगर भाई है ना, बहुत इम्पॉर्टंट है. स्थापना 1991. कलम 323A. सदस्य नियुक्ती राष्ट्रपती, बडतर्फी राष्ट्रपती. कामकाज नैसर्गिक न्यायालयाच्या तत्वाने. महत्त्वाचे आयोग